रोज सकाळी उठल्यावर नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न पडतोय. तर त्याचं इन्स्टंट आणि हेल्दी सोल्युशन म्हणजे हा मसूर डाळ डोसा. सर्वप्रथम मसूर डाळ घ्या. आता भिजवलेली मसूर डाळ मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात थोडासा रवा, 3 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो, 4 लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घाला. त्यात 1 तांब्या पाणी घालून सगळं अगदी बारीक वाटून घ्या. बघा किती छान आणि स्मूथ डोशाचं बॅटर तयार झालं आहे. आता हे बॅटर 10-15 मिनिटं झाकून ठेवा. तोपर्यंत आपण झणझणीत चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरमध्ये खोबऱ्याचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, 1 चमचा जिरं, थोडी साखर, चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घाला. थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घ्या. आता चटणीला फोडणी देऊया. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करा. त्यात मोहरी आणि कढीपत्ता घालून छान तडतडू द्या. आता तयार चटणी घालून 1 मिनिट परतून घ्या. बघा आपल्या चटणीला किती सुंदर फोडणी मिळाली आहे. आता डोसा बनवूया. गरम तव्यावर थोडंसं तेल लावा. तयार बॅटर घालून हलक्या हाताने गोलाकार पसरवा. वरून थोडंसं तेल सोडा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम मसूर डाळ डोसा आणि झणझणीत चटणी तयार. अशीच सोपी, झटपट आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा.